वरुड तालुक्यात आणखी एक भीषण अपघात। दुचाकी पुलाच्या खाली पडून एका 37 वर्षीय युवकाचा मृत्यू। अपघातानंतर रात्रभर पुलाच्या खाली होता पडून सकाळच्या सुमारास आढळून आला मृतदेह। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। वर्धा बॅरियर ते पिपलागड मार्गावर घडला हा अपघात। प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेश सीमेवर असणाऱ्या वरुड तालुक्यातील वर्धा बॅरियर ते पिपलागड मार्गावरील एका पुलाच्या खाली आज सकाळच्या सुमारास दुचाकी व एक युवक मृत अवस्थेत पडला दिसला असता नागरिकांनी या घटनेची माहिती शेगाड पोलिसांना दिली। प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक काल 2 एप्रिलच्या रात्री 8 वाजताच्या दरम्यान या मार्गावरून जात असताना याचा अपघात झाला असावा। या अपघातात हा युवक पुलाखाली जाऊन पडला। रात्रीची वेळ असल्याने या मार्गावर कोणालाच हा युवक आढळून आला नाही। अपघातानंतर युवक रात्रभर पुलाखालीच पडून राहिला। आज 3 एप्रिलला सकाळच्या सुमारास एक दुचाकी व युवक मृत अवस्थेत या पुलाखाली पडून असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आल्यानंतर या घटनेची माहिती शेगाड पोलिसांना देण्यात आली। दरम्यान शेगाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या मृत व्यक्तीची ओळख पटवली असून हा युवक मध्य प्रदेश मधील खडकी गावचा असून त्याचे नाव किशोर युवनाते असल्याचे समोर आले आहे। रात्रीच्या सुमारास अपघात होऊन या युवकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हा अपघात रात्रीच्या सुमारास घडल्यानंतर हा युवक रात्रभर तिथेच पडून राहिला आणि सकाळच्या सुमारास तो मृत अवस्थेत आढळला आहे। दरम्यान घटना उघडकीस येताच घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। तर या घटनेचा पुढील तपास शेगाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक महाडिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप वानखडे करत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।